वेळ कोणाकडेच नाही आहे, पण वेळ काढावा लागतो शरीरासाठी. जर आज आपण वेळ नाही काढला तर आपल्याला भविष्यात दवाखान्यासाठी वेळ भरपूर मिळणार आहे. चला घालून तरी मला काहीच झालं नाही, तर का झालं नसेल काहीच कमेंटमध्ये नक्की कळवा. व्यायाम वाटत आहे म्हणून मी थोडी स्ट्रेचिंग करून घेतो. तर मित्रांनो, मला आता भूक लागली आहे, त्यामुळे मी आम जिंदगी जगत आहे. लोक एकदम गरीब परिस्थितीमध्ये. वरंगाव वहां से मुक्तानगर गए दौड़ते दौड़ते, ऐसा है क्या? आके और जाके कितना किलोमीटर होगा? 42. त्याचे वडील त्या छोट्याशा 6 ते 7 वर्षाच्या मुलाला वॉकिंगसाठी घेऊन आलेले आहेत. तर मित्रांनो, मला एक प्रश्न पडलेला आहे की मी आता भुसावळमध्ये आहे. भुसावळमध्ये किती छान छान ब्रिज बनलेले आहे, पण आपल्या जळगावला अशी ब्रिज नाही आहे. तर असं का? आपल्या जळगावला बायपास कधी बनतो काय माहीत. जळगावमध्ये रस्ते खूप खराब झालेले आहे. तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कधी बनेल व का बनले नाही अजून. काही सकाळी म्हणतात की या देशामध्ये मरावं लागतं म्हणे, मेल्यावर लोक नाव करतात. आज सकाळी 3 वाजता उठलो मित्रांनो. राम 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 मित्रांनो. तर मी आज चाललो मित्रांनो शिरसरा मारुती दर्शनाला. माझी सायकल आणि मी पहा किती अंधार आहे. एवढं सकाळी उठून भूतासारखं सायकलिंगवाले सर्व रनर सकाळी लवकर उठावं, रनिंग सायकलिंग करत असतात, व्यायाम वॉकिंग करत असतात. बाकी लोक त्यांना म्हणत असतात की काय चाललं आहे, याला काही कामधंदे नाही. पण मित्रांनो, वेळ कोणाकडेच नाही आहे, पण वेळ काढावा लागतो शरीरासाठी. जर आज आपण वेळ नाही काढला तर आपल्याला भविष्यात दवाखान्यासाठी वेळ भरपूर मिळणार आहे. चला पुढचा व्हिडिओ दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, मी आता आहे नशिरबादच्या पुढे एक टोलवे लागतो, तो टोलवेजवळ माझी सायकल आणि मी. तर मित्रांनो, मला माहितीप्रमाणे टोल नाक्याच्या 20 किलोमीटरच्या अंतरमध्ये जे राहतात त्यांना टोल हा फ्री असतो. हे खरं आहे का? मला कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, मी आता भुसावळच्या रेल्वे ब्रिजवरती पोहोचलेलो आहे आणि पायाला थोडं व्यायाम वाटत आहे म्हणून मी थोडी स्ट्रेचिंग करून घेतो. तर मित्रांनो, मला थोडं क्रॅम्प वाटत होते म्हणून मी थोडी स्ट्रेचिंग करून घेतली. तर मला क्रॅम्प कशामुळे येत असतील कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, मी रेल्वे ब्रिजवर आहे भुसावळच्या. तरी ते पहा कशी आम जिंदगी जगत आहे लोक एकदम गरीब परिस्थितीमध्ये. तर आपण स्वतःला काय समजतो की आपण खूप गरीब आहोत, की खूप श्रीमंत लोक आहे आपल्यापेक्षा, पण तसं नाही आहे. तर बघूया मित्रांनो, खूप गरिबीमध्ये जीवन जगत आहे बाकी लोक. म्हणून स्वतःला कधी गरीब समजू नका. आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. आणि मित्रांनो, हे रेल्वे भुसावळच्या रेल्वे ब्रिजवर खालून आता रेल्वे गेली माझ्या पायाखालून. तरी मला काहीच झालं नाही, तर का झालं नसेल काहीच कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो, मी आता पोहोचलो आहे मुक्ताईनगर तीर्थक्षेत्र. तर मित्रांनो, मी जळगावहून 60 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे व मी मुक्ताईनगर येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान इथे देवस्थान आहे, इथे आलेलो आहे. मला थोडं अर्जंट काम असल्यामुळे मी लवकर परत जाणार आहे. त्यामुळे मारुती मंदिर राईड कॅन्सल करत आहे. नेक्स्ट टाईम नक्की जाणार. मित्रांनो, इथे श्री मुक्ताबाई यांची समाधी स्थळ आहे. हे नवीन मुक्ताबाई मंदिर आहे मुक्ताईनगर. तर मित्रांनो, मला आता भूक लागली आहे, त्यामुळे मी घरून गुळ, शेंगदाणे, खजूर, काजू, बदाम हे आणलेलं होतं. मग मी करतो थोडा नाश्ता, मग निघू आपण पुढच्या वारीला. रिटर्न झालो आहे, असं पण घरी लवकर पोचायचं आहे. तर मित्रांनो, मी आता नाश्ता केला आहे. मागच्या वेळेस तिथं नाश्ता केला होता, काही खास नव्हता, म्हणून चला म्हटलं आज घरूनच काहीतरी घेऊन जाऊ खायला. मग खजूर, काजू, बदाम, मनुके, गुळ, शेंगदाणे हे मी आता नाश्ता केला आहे. आता चाललो आहे. 70 किलोमीटर झालं आहे माझं आतापर्यंत. पाणी वगैरे नाही घेता सर? देऊ का तुम्हाला? कसली तयारी कर रहे आप? ऐसे का के आप? मुक्तानगर, वरंगाव वहां से मुक्तानगर गए दौड़ते दौड़ते, ऐसा है क्या? आके और जाके कितना किलोमीटर होगा? 42 हो जाएगा. वाह वाह वाह, बहुत बढ़िया. आपकी उम्र कितनी है? ओके, थैंक यू.
तर मित्रांनो पहा, हे काका ऑर्डनन्स फॅक्टरी ते मुक्तानगरहून रिटर्न आलेले फुल मॅरेथॉनची तयारी करत आहे. ते 42 किलोमीटरची आज ते 42 किलोमीटर धावणार आहे. आणि त्यांचं वय माझ्या मते 45च्या आसपास तरी असतील ते. म्हणून प्रॅक्टिस करत राहा. शरीर सदृढ आहे तर आपण सदृढ आहे, नाहीतर काही नाही. मग सगळा पैसा असाच वाया चालला जाणार आहे. पैसा असून जर तुम्ही फिरत नसणार, आपले आयुष्य जगत नसणार, शरीर सदृढ राहील तर तुमचं आयुष्य, तो पैसा तुम्ही खर्च करू शकता. जर शरीर सदृढ नसेल तर मग काय दवाखान्यातच घालणार तो पैसा. ओके मित्रांनो, मी मुक्ताबाईच्या समाधीस्थळाकडे गेलो होतो. आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप संत लोक होऊन गेले, खूप कमी वर्ष जगले, पण असं नाव करून गेले की ते आजही अजरामर आहे. म्हणून त्यावेळेस लोकांना त्यांची जाणीव नव्हती, लोकांना ते कळाले नाही. जेव्हा त्यांनी देह ठेवला तेव्हा त्यांच्याबद्दल लोकांना कळालं. म्हणून सिंधुताई सपकाळे म्हणतात की या देशामध्ये मरावं लागतं म्हणे, मेल्यावर लोक नाव करतात. तर मित्रांनो, जिवंतपणेच आपले नातेवाईक मित्रपरिवार जपा, त्याच्यातच खरा आनंद आहे. मेल्यावर कोण पाहत आहे काय केलं काय नाही. धन्यवाद. ही आताची पिढी मुलांना बघून घ्या. त्याचे वडील त्या छोट्याशा 6 ते 7 वर्षाच्या मुलाला वॉकिंगसाठी घेऊन आलेले आहेत. तर म्हणजे बघा, मुलांना बी फिटनेस देतात त्यांचे वडील. खूप छान वाटलं आहे बघून.